जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो केवड्याचं पान तू या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कॉन्सेप्ट एडिटिंग केलेला आहे अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून. तर व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे ट्रेंडिंगचे व्हिडिओ मराठीमधून शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही प्रीसेट आणि मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व अगदी फ्रीमध्ये तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, त्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. काही लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याबरोबरच मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. I've been having केवड्याचं पान तू कस्तुरी पान मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. जस्ट बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला दोन मोठ्या बीट दिसतील, तर त्या मोठ्या बीट सोडायच्या आहेत, कारण तिथं थोडंसं हार्ड एडिटिंग आहे. त्यामुळे मित्रांनो, ते आपण लास्टला बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तिथे यायचं आहे 6 सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी एक मटेरियलचा फोल्डर दिलेला आहे, तर त्यात तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओ बघायला भेटेल. ओके, तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, कुठलाही एक फोटो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि ही इमेज जी आहे ते 3 बीटपर्यंत वाढवायचे. सेम याच स्टेपने आपण पुढचे इमेजेस जे आहेत ते देखील यूज करणार आहोत. म्हणजे बघू शकता, एक इमेजेस आपण बरोबर 3 बीटमध्ये ॲड करायचं आहे. ओके, या टाईपमध्ये 3 बीटमध्ये एक इमेजेस, अशा प्रकारे आपण सगळे इमेज ॲड करून घेऊया. तर एंडपर्यंत सर्व इमेजेस आपण वाढवून घेतलेले. त्यानंतर इथे यायचं बरोबर बघू शकता 3 बीट जे मी तुम्हाला बोललो होतो त्या 2 नंबरच्या बीटवरती यायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर यावरती परत आपण दुसरा इमेज ॲड करायचा. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं. रिसाइज ऑप्शन सिलेक्ट करून विड्थ याची आहे ती विड्थ 900 ठेवायचे. ओके, ही विड्थ 900 ठेवलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचं आहे. म्हणजे बघू शकता, पहिली बीट, दुसरी आणि तिसरी या 3 मधल्या मिडल बीटला फक्त फोटो येईल आपला. सो या टाईपमध्ये आपण पुढचे जे सगळे इमेजेस आहेत हे एक एक करून ॲड करून घेणार आहोत आणि त्याची प्रत्येकाची साईज जी आहे म्हणजे विड्थ ती बरोबर आपण 900 ठेवायचे, इमेजेसला वाढवायचं आहे. सो ही स्टेप जी आहे ते तुम्ही कंटिन्यू जे आहे ते फॉलो करत राहायचं आहे आणि फॉलो केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक जे आहे ते अशा प्रकारे प्रॉपर सर्व जे आहे ते इमेज ॲड करता येतील किंवा ॲड केलेले दिसून जातील. ओके, बघू शकता एकदम प्रॉपर अशा प्रकारे आपण रिसाईज वगैरे करून 900मध्ये ॲड करत आहोत. तर मी जे आहे ते 4ही इमेजेस आपले जे ॲड करायला लागणार आहेत, तर ते 4ही इमेज या टाईपमध्ये या स्टेपचा यूज करून आपण 4ही इमेजेसना ॲड करून घेतलेलं आहे आणि विड्थ त्याची 900 देखील ठेवलेली आहे. ओके, बघू शकता काहीसे अशा प्रकारे दिसतात. आणि एक जर स्टेप तुम्ही बघितली असेल, जो बॅकग्राऊंडला इमेज आहे त्याच्यापेक्षा वेगळा इमेज आपण वरती टाकलेला आहे. ओके, सेम बॅकग्राऊंडला आहे तोच वरती टाकायचा नाही आहे. ओके, तर बघू शकता हे इमेज आपण अप्लाय करून झालेले आहेत. आता याला जे आहे ते लॉंग प्रेस करून बरोबर इमेजेसच्या वरती चिटकवून घ्या, म्हणजे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायला अगदी सोप्या स्टेपमध्ये करता येईल. ओके, बघू शकता अशा प्रकारे हे इमेजेस आपण सेट करून घेतलेले आहेत. आता यावरती आपल्याला काहीसा इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. 1 नंबरचा हा एक इफेक्ट आहे आणि 2 नंबरचा एक आहे आणि 3 नंबरचा एक आहे. ओके, तर 2 नंबरचा इफेक्ट जो आहे या 2 नंबरच्या इफेक्टला सोडून लास्टचा इफेक्ट आहे तो 3 नंबरचा कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर यात थोडेसे जे आहे ते सेटिंग व्यवस्थित करावे लागणार आहेत आपल्याला, तरच व्हिडिओ आपला प्रॉपर दिसणार आहे. त्यामुळे स्टेप जे आहे ते एकही मिस करू नका. मोठे जे इमेजेस आहेत म्हणजे बॅकग्राऊंडला ॲड केलेले फक्त त्याच इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. बट यामध्ये तुम्ही जर बघितलं, मिडलच्या इमेजेसला आपला ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस दिसतो. ओके, मिडलला जे आहे ते, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्ट ऑफ आहे सगळ्यात, तर तो सगळ्या इमेजेसमध्ये जाऊन ऑन करायचा आहे. ओके, तर बघू शकता सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स हा इफेक्ट 4ही लेअरला होता आणि तो आपण या स्टेपने ऑन केलेला आहे. बट ऑन केल्यानंतर पण सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. पहिला इमेजेस तर मी प्रॉपर करून दिलेला आहे तुम्हाला, पण दुसरा इमेज जो आपला आहे त्यावरती जायचं आहे. परत या ठिकाणी सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्सवरती जायचं आहे. इथं बघायचं बरोबर बीटवरती सॅच्युरेशन वाढतं आहे का, तर इथं देखील वाढते, दुसऱ्याला देखील वाढत आहे. तिसऱ्यावरती जायचं आहे. तिसऱ्याला थोडंसं मित्रांनो सेटिंग आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावी लागणार आहे. तर बघू शकता ही जी बीट आहे थोडंसं त्या बीटच्या अलीकडे घ्यायची आहे की
आणि दुसरी आहे ती बरोबर बीटवरती घ्यायची. ओके, तर बीटवरती दुसरी बरोबर घेतली आणि इथे देखील सेम ती स्टेप आपण फॉलो करायचे. पुढची जी बीट आहे ती पुढं घ्यायची आणि इथं अशा प्रकारे आपण या बीटवरती बरोबर मागची बीट सरकवून घ्यायचे. ओके, बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट आणि नंतर कलर होईल. आणि लास्टला देखील आपण तीच स्टेप फॉलो करायचे. लास्टला पण थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे, तर लास्टला पण अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट करून घेऊयात. आणि इथं देखील थोडंसं आपण सरकवून घ्यायला लागतं आहे. तर बघू शकता मी बीट कशा प्रकारे सरकवून घेत आहे. सेम तशा प्रकारेच तुम्ही बीट सरकवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता प्रॉपर आपलं झालेलं आहे सगळं सॅच्युरेशन वगैरे ॲडजस्ट करून. त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये. 2 नंबरची प्रिसेट इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे आपण इमेजेसला इफेक्ट पेस्ट केलं त्यात वरचा इमेजेस जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे, त्यावरती हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॉक्स ऑन करा. नंतर एकदा हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि नंतर इथून पुढं प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं. ओके, तर याला थोडासा ग्लो इफेक्ट पण आपण दिलेला आहे. तर तो ग्लो इफेक्ट जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथून ऑफ करू शकता. पण ग्लो असल्यानंतर व्हिडिओ थोडासा अट्रॅक्टिव्ह वाटतोय, तर ग्लो नक्की ठेवा व्हिडिओवरती. तर आता सगळ्यात महत्त्वाची सेटिंग जी आहे ती स्टार्टची आहे. तर स्टार्टची आपण एडिटिंग करणार आहोत. बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये. शेक इफेक्ट प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर खाली तुम्हाला ग्रुप 1 दिसेल. तो ग्रुप 1वरती क्लिक करून इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचे. कॉपी लेअर केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर स्टार्ट लेवून पेस्ट लेअर करायचे. ओके, लेअर पेस्ट केल्यानंतर ऑन करायचे पहिल्यांदा. ओके, ऑन केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. रिसाईजवरती जाऊन याची साईज पहिल्यांदा कमी करून घ्यायची आपण. तर बघू शकता साईज जी आहे ती बरोबर सेट होईल अशी चारी बाजूला अशी केलेली आहे. बट 1 मिनिट, आपण इथं बघू शकता इथं की आहे, या कीवरती जाऊनच साईज जी आहे ती कमी करायची आहे. तर कीवरती जाऊन मी इथं साईज कमी केलेलं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे आणि याला आपण बरोबर इथं सेंटरला ॲडजस्ट करून घ्यायचे. तर बघू शकता सेंटरला आल्यानंतर आडवी रेड लाईन दिसत आहे, तर इथं सेंटर आहे इमेज असं आपण समजायचं. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. टाईम ड्युरेशनवरती क्लिक करून या ऑप्शनचा यूज करायचं आहे. म्हणजे एवढ्या लेअरमध्येच हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. याला जस्ट तुम्ही कॉपी करा. कॉपी केल्यानंतर परत पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर इथे येऊन या बीटवरती आपण पेस्ट लेअर करायचे. इथे देखील थोडासा वाढवावा लागेल आपल्याला. तर इथं टाईम ड्युरेशनवरतीच क्लिक करायचं आहे आपण आणि वाढवून घ्यायचं. ओके, तर दोन्हीही सेट झालेले आहेत. त्यानंतर इथं ग्रुप 1वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेगवेगळ्या लेयर्स बघायला भेटतील. तर जस्ट त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथे इमेजेस चेंज करत राहायचं आहे. ओके, तर फॉर एक्झाम्पल मी हा इमेज घेतलेला आहे. तर जो इमेज तुम्ही ॲड करणार आहात प्रत्येक लेअरला, त्या इमेजेसला तुम्हाला बॅकग्राऊंड त्याचा ट्रान्सपरंट बनवून घ्यायचं आहे. तर ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड बनवण्यासाठी तुम्ही जायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये. वरती जाऊन सर्च करायचं आहे तुम्ही रिमूव्ह. ओके, तर इथं बघू शकता remove.bg हे तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथं remove.bg हे सिलेक्ट करून सर्च केलेलं आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल आणि इथं अपलोड फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपलोड फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या फोटोला ट्रान्सपरंट बनवायचा असेल तो फोटो सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर त्याचा बॅकग्राऊंड जो आहे तो ॲटोमॅटिक रिमूव्ह केला जाईल. तर बॅकग्राऊंड जो आहे तो रिमूव्ह झालेला आहे आणि इथं तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून याला गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड व्हिडिओचा रिमूव्ह करायचा आहे आणि रिमूव्ह केलेला बॅकग्राऊंड जो आहे तो इथं लॉंग लेअर जे आहे या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन जो ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड आहे तो ॲड करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जो तुम्ही फोटो ॲड करणार आहात त्याच फोटोचा तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करून मिडलला ॲड करायचं आहे. तर या टाईपमध्ये मी सगळे फोटोज ॲड करून घेतो दोन्हीही ग्रुपचे. तर मित्रांनो दोन्हीही ग्रुप मी ॲड करून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे. आणि जस्ट यावरती आपल्याला आणखीन एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये जायचं आहे. प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर 1 नंबरचा इफेक्ट इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जो ग्रुप आहे त्या ग्रुपला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. जस्ट यातील टाईल्स इफेक्ट काढून टाकायचा आहे आणि पुढच्या लेअरला देखील आपण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि यातील देखील टाईल्स इफेक्ट काढून टाकायचा आहे. त्यानंतर स्टार्टला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक हर्ट फ्लोईंगचा इफेक्ट मी दिलेला आहे. तर तो ॲड करून 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि बरोबर 6 सेकंदाच्या समोरचा एक्स्ट्रा पार्ट कट करून याचा ऑडिओ पूर्णपणे म्यूट करायचा आहे. लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. त्याचबरोबर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन डार्कनवरून मल्टिप्लाय करायचं आहे.
तर मल्टिप्लाय केल्यानंतर याला देखील लॉंग प्रेस करून बरोबर जिथं आपला व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे त्याच्यावरती सेट करायचं आहे आणि याला देखील 6 सेकंदापर्यंत वाढवायचं आहे. त्यामुळे काय होईल, बॅकग्राऊंडला जे ग्लोईंग आपले हर्ट दिसत आहेत त्यामध्ये कुठंतरी आपला फेस पण दिसणार आहे. सो या टाईपमध्ये हे व्हिडिओ जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.